अध्यक्ष महोदय, ही घोषणा अपेक्षित होती. त्याचं कारण असं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं घोडं न्याहालं होतं आणि या घोड्याला काहीतरी खरारा खुराक मिळाल्याशिवाय या निवडणुका पुढे जाऊ शकत नाही तशी परिस्थिती निर्माण झाली होती अध्यक्ष महोदय. पण हे पॅकेज डिक्लेअर केल्यानंतर अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाचे काही मंत्री असतील, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण पेपरात आलेली ही कात्रणं आहेत की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं शासनातल्या एका मंत्र्यांनी सांगितलं. दुसऱ्या मंत्र्यांनी सांगितलं सोसायटी काढायची, माफ करा म्हणून आंदोलनं करायची, कर्जमाफी करून घ्यायची आणि परत कर्ज काढायचं. अध्यक्ष महोदय, आपण मंत्रीपदाची शपथ घेतली म्हणून गोरगरीब माणसाची चेष्टा करायचा अधिकार आपल्याला मिळतो असं मंत्रीपद मिळालं म्हणून कुठल्याही घटनेत लिहिलेलं असं अध्यक्ष महोदय मला वाटत नाही. त्यामुळे माझी विनंती असणार आहे की कोण कुठल्याही पदावरती बसलेला असला तर या राज्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांचा अपमान करायचा अधिकार त्यांना नाही आणि या राज्यातला बहुसंख्य कष्टकरी हा अपमान सहन सुद्धा करणार नाही अध्यक्ष महोदय.